चांदोबा महाभारत 48वा भाग. कृष्णाची शिष्टाई. कृष्ण येत असल्याचे हस्तिनापुरात ज्ञात होताच धृतराष्ट्राने भीष्म, द्रोण, संजय, विदुर, दुर्योधन आणि त्याच्या मंत्र्यांना बोलावून म्हटले, कृष्ण येथे येत आहे असे ऐकिवात आहे. नगरात सर्वजण आश्चर्याने याची चर्चा करत आहेत. त्याच्यासाठी मार्गात सर्व सुविधांची व्यवस्था करा. त्याचा विविध प्रकारे सत्कार करा. दुर्योधनाने हस्तिनापुरापासून वृकस्थलापर्यंतचा संपूर्ण मार्ग सुशोभित करवला आणि ठिकठिकाणी मंडप उभारले. कृष्ण त्या अलंकरणांकडे आणि मंडपांकडे न पाहताच हस्तिनापुरात पोहोचला. दुर्योधन वगळता धृतराष्ट्राचे इतर पुत्र भीष्म आणि द्रोणांसारखे वृद्ध रथांवर आरूढ होऊन त्याच्या स्वागतासाठी सामोरे गेले. कृष्ण धृतराष्ट्राच्या भवनासमोर रथातून उतरला. पायीच 3 कक्ष ओलांडून त्याने धृतराष्ट्राच्या राजसभेत प्रवेश केला. त्याने सभेत पाऊल ठेवताच धृतराष्ट्रासह सर्व जण उठून उभे राहिले. कृष्णाने सर्वप्रथम भीष्म आणि धृतराष्ट्राची कुशल विचारणा करून त्यांना सन्मानित केले आणि उरलेल्या सर्व राजांचे वयानुसार अभिवादन केले. त्याच्या बसण्यासाठी धृतराष्ट्राने सुवर्णाचे आसन मागवले. कृष्णाने तेथे सर्व अतिथी सत्कार स्वीकारले. काही काळ वार्तालाप केला आणि तेथून तो विदुराच्या घरी गेला. त्या दिवशी दुपारी कृष्ण कुंतीदेवीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. कुंतीदेवीने कृष्णाच्या कंठाला आलिंगन दिले आणि आपल्या पुत्रांचे स्मरण करून ती रडू लागली. तिने त्याचा योग्य सत्कार करून त्याला बसवले आणि म्हणाली, कृष्णा, माझे पुत्र मला येथे सोडून वनात गेले आहेत. माझा देहच केवळ येथे आहे, परंतु माझे मन तर त्यांच्याच सोबत आहे. पित्याविना असलेल्या त्या बालकांचे मी अत्यंत लाडाने पालनपोषण केले होते. भयंकर वनामध्ये ते कसे जगले असतील. धर्मराज धर्माचा असा भार सहन करत आहे, जो आजवर कोणीही कधीही सहन केला नाही. तो कसा आहे? तो कुशल आहे का? भीम कुशल आहे का? अर्जुन कुशल आहे का? सहदेव कसा आहे? तो माझी किती प्रकारे सेवा करत असे. नकुल कुशल आहे का? मी त्यांना पुन्हा पाहू शकेन का? मला पुत्रांहूनही अधिक प्रिय असलेली द्रौपदी कशी आहे? जेव्हा इतक्या चांगल्या स्त्रीला कष्ट भोगावे लागले तेव्हा पुण्यात्मा लोक सुखी होतात यावर कसा विश्वास ठेवावा? कृष्णाने कुंतीदेवीचे सांत्वन केले आणि म्हटले, तू तुझ्या पुत्रांना आणि सुनेला पाहशील. शत्रूंवर विजय प्राप्त करून ते तुझ्याकडे येतील. त्यानंतर त्याने कुंतीदेवीची अनुज्ञा घेतली आणि तो दुर्योधनाकडे गेला. दुर्योधनाचे भवन इंद्रभवनासारखे होते. त्याच्या वरच्या मजल्यावर दुर्योधन रत्नजडित सिंहासनावर विराजमान होता. त्याच्या समीप दुःशासन, कर्ण आणि शकुनी बसले होते. तेथे आणखी अनेक कौरव आणि इतर राजेही उपस्थित होते. कृष्ण येताच सर्वजण उठून उभे राहिले आणि त्यांनी आदर प्रदर्शित केला. कृष्णाने सर्वांची कुशल विचारणा केली. योग्यतेनुसार सर्वांचे अभिवादन केले आणि स्वतःसाठी विशेषत्वाने ठेवलेल्या आसनावर तो विराजमान झाला. दुर्योधनाने कृष्णाला आपले आतिथ्य स्वीकारण्याचा आग्रह केला. कृष्णाने त्याला संमती दिली नाही. तू आमच्या दोन्ही पक्षांना सहाय्य केले आहेस, मग आम्ही प्रेमाने देत असलेले आतिथ्य नाकारण्याचे कारण काय? असे दुर्योधनाने कृष्णाला विचारले. मी दूत म्हणून आलो आहे. ज्या कार्यासाठी मी आलो आहे, जर ते पूर्ण झाले तर मी कोणत्याही आक्षेपाविना तुमचे आतिथ्य स्वीकारेन, असे कृष्ण म्हणाला. तू आमच्याविषयी भ्रांत धारणा बाळगू नयेस. तू ज्या कार्यासाठी आला आहेस ते पूर्ण होवो वा न होवो, तुला आतिथ्य प्रदान करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे तू आमचे आतिथ्य निश्चितपणे स्वीकारलेच पाहिजेस. दुर्योधन पुन्हा म्हणाला. कृष्ण हसून म्हणाला, स्नेह असणाऱ्यांसोबत किंवा विपत्तीच्या वेळी भोजन करता येते. दुर्योधना, तुझ्या मनात आमच्याविषयी तनिकही स्नेह नाही आणि आम्ही कोणत्याही विपत्तीत नाही. आमच्या आणि तुमच्यात शत्रुत्व आहे. त्यामुळे ना तू मला आतिथ्य प्रदान करावेस, ना मी तुझे आतिथ्य स्वीकारावे. पांडवांविषयी तुझ्या मनात अकारण शत्रुत्व आहे. मात्र ते माझ्या प्राणांसमान आहेत आणि कोणीही असे म्हणू शकत नाही की त्यांच्याकडून कधीही कोणताही अधर्म घडला आहे. जर तू त्यांचा द्वेष करतोस तर याचा अर्थ तू माझाही द्वेष करतोस. त्यामुळे आपले आतिथ्य स्वीकारण्यासाठी माझ्यावर दबाव आणू नकोस. असे म्हणून तो तेथून निघाला आणि द्रोण, कृप, भीष्म इत्यादी अनुगमन करत असताना विदुराच्या घरी गेला. आपल्या सोबत आलेल्या सर्व लोकांना त्यांच्या आपापल्या घरी पाठवून कृष्णाने विदुराच्या घरी भोजन केले. भोजनानंतर विदुर कृष्णाला म्हणाला, कृष्णा, तू येथे येणे तितकेसे योग्य नाही असे मला वाटते. दुर्योधनाने सर्व धर्मांचे उल्लंघन केले आहे. त्याचे मन केवळ युद्धावर केंद्रित आहे, शांतीवर नाही. केवळ कर्णच पांडवांच्या संपूर्ण सेनेला पराभूत करेल असे त्याला वाटते. त्यामुळे तो शांतीसाठी सहमत होणार नाही. त्याचे सैन्यबळही अत्यधिक आहे. त्यामुळे तू जे काही सांगशील ते त्याच्या मनात उतरणार नाही. त्याच्या समर्थनार्थ आलेल्या राजांमध्ये तुझे अनेक शत्रू आहेत. त्यांच्यामध्ये तुझे जाणे मला अजिबात रुचत नाही. मी तुझ्यावरील प्रेमापोटी हे सांगितले आहे. तुझे सामर्थ्य आणि पराक्रम मला ज्ञात नाही असे नाही. त्यावर कृष्ण विदुराला म्हणाला, एका मित्राला शोभेल असेच तू बोललास. तू म्हणालास तसेच घडेल हे मला ज्ञात होते. तरीही मी आलो आहे. असे असले तरी शांतीसाठी आपल्या पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणे आणि दोन्ही पक्षांचा विनाश होणार नाही हे पाहणे माझा धर्म आहे. अन्यथा सर्वनाश होत असताना कृष्ण केवळ पाहतच राहिला असे म्हटले जाईल. मला कसलेही भय नाही, असे सांगून त्याने त्या रात्री विदुराच्या घरीच विश्राम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्ण झोपेतून उठून आपली नित्यकर्मे आटोपून स्नान करून जेव्हा संध्यावंदन करत होता
तेव्हा दुर्योधन आणि शकुनीने येऊन सांगितले की धृतराष्ट्र सभेत उपस्थित आहेत आणि कृष्णाच्या आगमनाची प्रतीक्षा करत आहेत. इतक्यात कृष्णाचा सारथी दारुक याने रथ सिद्ध असल्याचे सांगितले. कृष्ण आपल्या रथात विदुराला बसवून निघाला. दुर्योधन आणि शकुनी आपल्या रथातून निघाले. त्यांच्या मागोमाग अनेक राजे हत्ती आणि अश्वांवरून आले. यांच्यासोबत अनेक नागरिकही या शोभायात्रेत सहभागी झाले. अशा प्रकारे एका मोठ्या परिवारासोबत राजमार्गावरून धृतराष्ट्राच्या सभेला जाणाऱ्या कृष्णाला मार्गाच्या दुतर्फा उभे राहून स्त्रिया, बालके आणि वृद्धांनी पाहिले. सभेच्या द्वाराजवळ कृष्ण रथातून उतरला आणि एका हाताने विदुराला तर दुसऱ्या हाताने सात्यकीला धरून त्याने सभेत प्रवेश केला. कृष्णाच्या पुढे कर्ण आणि दुर्योधन आणि त्याच्या पाठीमागे कृतवर्मा इत्यादी वृष्णीवीरांनी सभेत प्रवेश केला. सभेत उपस्थित असलेल्या सर्वांनी कृष्णाला योग्य आदर आणि सन्मान प्रदान केला. तो स्वतःसाठी सिद्ध ठेवलेल्या आसनावर विराजमान झाला. त्याच्या जवळच कर्ण आणि दुर्योधन एकाच आसनावर बसले. विदुर कृष्णाच्या शेजारी दुसऱ्या एका आसनावर बसला. निस्तब्ध असलेल्या सभेत कृष्णाने धृतराष्ट्राला उद्देशून असे म्हटले, हे राजा, सर्व वीरांचा विनाश होऊ नये म्हणून कौरव आणि पांडवांमध्ये शांती घडवून आणण्याची विनंती करण्यासाठी मी येथे आलो आहे. कल्याणकारी मार्ग तुला कोणी सांगण्याची आवश्यकता नाही. सर्व राजवंशांमध्ये कुरुवंश सर्वोच्च स्थानी आहे आणि कौरवांमध्ये तू प्रधान आहेस. कोणीही कोणतीही चूक केली तरी त्याला दंड देण्यास तू सक्षम आहेस. तुला हे ज्ञात असले पाहिजे की दुर्योधन इत्यादी तुझ्या पुत्रांनी धर्म आणि अर्थ सोडून दिले आहेत. सर्व मर्यादा सोडून दिल्या आहेत आणि ते अनेक दुष्कर्म करत आहेत. या येणाऱ्या आपत्तीला कौरवच उत्तरदायी आहेत. जर या आपत्तीचे निवारण केले नाही तर पृथ्वीवरील सर्व प्रजाजनांचा विनाश होईल. ही आपत्ती टाळण्याची शक्ती तुझ्यामध्ये आहे. कौरव आणि पांडवांमध्ये शांती प्रस्थापित करणे कठीण नाही हा माझा विश्वास आहे. ते तुझ्या आणि माझ्याच हातात आहे. तू तुझ्या पुत्रांना सन्मार्गाकडे वळव. मी पांडवांचा क्रोधाग्नी शांत करेन. तुझ्या पुत्रांना आणि कुळातील लोकांना अनुशासित करण्याचा अधिकार तुला आहे. त्यांना अनुशासित कर आणि त्यांच्यात व पांडवांमध्ये संधी घडवून आण. पांडवांना जिंकणे कोणाच्याही आवाक्यात नाही. जेव्हा ते तुझे रक्षक म्हणून उभे असतील तेव्हा तुला जिंकणेही कोणाच्या आवाक्यात नाही. तू संपूर्ण जगावर शासन करण्यास समर्थ होशील. पांडवांसोबतची संधी तुझ्यासाठीच लाभदायक आहे. युद्धात तुझे पुत्र पराभूत झाले किंवा पांडव पराभूत झाले तरी तुला काय सुख मिळणार आहे? जर युद्ध झाले तर जगातील सर्व राजे त्यात भाग घेतील आणि सर्व जण मृत्यू पावतील. त्यामुळे या जगाचे रक्षण करणे तुझ्या हातात आहे. येथे उपस्थित असलेले सर्व राजे आनंदाने एकाच पंक्तीत भोजन करतील आणि आपापल्या घरी परततील अशी व्यवस्था कर. पांडवांसाठी तुझ्याहून मोठा आधार कोण आहे? संकटाच्या वेळी जर तू त्यांना आधार दिला नाहीस तर त्यांचे कोण आहे? हीच गोष्ट त्यांनी मला तुला सांगण्यास सांगितली होती. या सभेत उपस्थित असलेल्या लोकांना त्यांनी आणखी एक गोष्ट सांगण्यास सांगितली होती. ज्या सभेत अधर्मपूर्ण निर्णय घेतला जातो त्या अधर्मामुळे निर्माण होणारे पाप सभेतील सर्व सदस्यांना घेरते. त्यामुळे सभासदांनी अनिवार्यपणे धर्म आणि न्यायाचीच बाजू मांडली पाहिजे. मी अत्यंत विचारपूर्वक सांगत आहे. या सर्व राजांचे मृत्यूपासून रक्षण कर. पांडवांना न्यायपूर्वक त्यांच्या पित्याचा वाटा दे. धर्मराज कसा आहे हे तुला ज्ञात आहे. लाक्षागृह जाळले तरी तो पुन्हा तुझ्याकडेच आला. जेव्हा तू त्याला इंद्रप्रस्थाला पाठवलेस तेव्हा तो काहीही न बोलता गेला. शकुनीच्या छलाने तुझ्या पुत्राने त्याचे सर्वस्व हिरावून घेतले तरी धर्मराजाने ते सहन केले. मी तुझे आणि पांडवांचे कल्याण इच्छित हे सांगत आहे. तुझ्या पुत्रांवर नियंत्रण ठेव. पांडव तुझी सेवा करण्यासाठी अथवा युद्ध करण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे तुला जे काही योग्य वाटेल ते तू कर. कृष्णाचे कथन पूर्ण झाल्यानंतर सर्व जण मौन राहिले. कोणीही त्याला कोणतेही उत्तर दिले नाही. हे सर्वांना आश्चर्यकारक वाटले. तेव्हा परशुरामाने धृतराष्ट्राला म्हटले, हे राजा, मी तुला नीतीने युक्त असा एक प्रसंग सांगतो. जर तुला तो योग्य वाटला तर त्यानुसार आचरण कर. असे म्हणून त्याने असे सांगितले. प्राचीन काळी दंभोद्भव नावाचा एक राजा होता. तो दररोज सकाळी चारही वर्णांच्या लोकांना बोलावून विचारायचा, तुमच्यापैकी कोणी मला पराभूत करू शकतो का? अशा प्रकारची आत्मप्रशंसा योग्य नाही असा सल्ला ब्राह्मणांनी देऊनही त्या राजाने आपली ती सवय सोडली नाही. अखेरीस ब्राह्मण त्रस्त होऊन म्हणाले, हे राजा, नर आणि नारायण नावाचे 2 ऋषी आहेत. ते दोघेच कितीही लोकांना जिंकण्यास सक्षम आहेत. ते गंधमादन पर्वतावर तपश्चर्या करत असतात. जर तुला युद्ध करण्याचा उत्साह असेल तर त्यांच्याकडे जा. दंभोद्भव आपल्या सेनांना सोबत घेऊन नर आणि नारायण जिथे तपश्चर्या करत होते त्या ठिकाणी गेला. जेव्हा ते त्याला आतिथ्य प्रदान करू लागले तेव्हा त्याने म्हटले की मला युद्धानेच आतिथ्य हवे आहे. ते युद्ध करण्याचे ठिकाण नाही असे त्यांनी सांगूनही त्याने ते ऐकले नाही. तेव्हा नर नावाचा ऋषी क्रोधित झाला आणि त्याने दर्भाच्या काही काड्या मंत्रित करून राजा आणि त्याच्या सेनेवर फेकल्या. त्या दर्भास्त्राने दंभोद्भव आणि त्याच्या सेना स्तब्ध झाल्या. दंभोद्भवाने नराच्या पाया होऊन क्षमा याचना केली. तुझ्या व्यर्थ बढाया मारणे सोडून दे आणि प्रजेला आनंदित ठेवत राज्याचे शासन कर, असे सांगून नर आणि नारायणांनी दंभोद्भवाला पाठवून दिले. परशुरामाने ही कथा सांगून म्हटले, धृतराष्ट्रा, केवळ नरच एवढे कार्य करण्यास सक्षम होता. नारायण तर नराहूनही श्रेष्ठ आहे. तेच नर आणि नारायण अर्जुन आणि कृष्ण आहेत. त्यामुळे अर्जुनाने गांडीव धारण करण्यापूर्वीच आपला खोटा अभिमान बाजूला ठेव आणि त्याला शरण जा. ज्याच्या सोबत कृष्ण आहे अशा अर्जुनाचा युद्धभूमीवर सामना करणे अशक्य आहे.
युद्धाची चर्चा सोडून दे आणि पांडवांशी संधी कर. चांदोबा महाभारत 48वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.